तिकडे बरोबर आलं ते दिवाळीला लागून आहे. हां ठीक आहे. बरोबर आली मग पोका लागली तिथे टाकून दिलं मला. गौरी गणपतीचं काय आहे? गौरी गणपतीचं गवर हे गणपती हा गौरीचा मुलगा आहे आणि गणपती गणेश चतुर्थीला येतो आणि नंतर आपल्या मुलं म्हणजे आजच्या तारखेला जसं लोककथेमध्ये सांगितलेली किंवा ऐकलेली गोष्ट मी तुम्हाला सांगेन. ह्याच्या मागचं शास्त्रोक्त कारण जे असेल तर ते काय वेगळं असू शकतं. पण गवर ही आपल्या मुलाचे लाड गोडधोड दिले जाते की नाही, लाड पुरवले जातात की नाही हे बघण्यासाठी. आणि गौरीला पण आपल्या माहेरी यायचं असतं. गौर ही शंकराची पत्नी बरोबर आणि गणपतीची माता, तर ती आपल्या मुलाला आपल्या माहेरी पाठवते आणि ती सुद्धा आपल्या माहेरी आपला मानपान करून घेण्यासाठी येते. पण गवर येते ती जास्त दिवस राहत नाही, मग ती येते आणि 1.5 दिवसामध्ये ती परत जाते. मग जाताना ती आपल्या मुलाला घेऊन जाते. आता प्रत्येक घरामध्ये गौर का नाही आणत, मी तोच धागा पकडून पुढे जाईन की सगळ्यांनी एकत्र यावं. आता समजा इथे 15-20 घरं आहेत, तर 15-20 घरांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जर गौर असेल बरोबर आहे, मग ते एकत्र आपल्याकडे गौरीचा
ओवसा भरायची पद्धत आहे. ओवसा म्हणजे एक प्रकारचं व्रत असतं ते. विवाहित झालेल्या महिलेने, विवाह झालेल्या महिलेने वर्षाच्या पहिल्याच वर्षी एक व्रत म्हणजे वसा घ्यायचा असतो, सेवेचा वसा असतो. म्हणजे कुटुंबाचं कल्याण कसं होईल, कुटुंबाच्या कल्याणासाठी एक ती गौरी मातेकडे मागण्या मागते की माझं घर संसार चांगला चालावा म्हणून ती एक व्रत करते. त्या व्रताला गौरी आवाहन वगैरे असं म्हणतात. हां, आणि त्याला आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये वौसा हे नाव आहे. ठीक आहे. जर म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर गौर आहे तर मग ते प्रत्येकजण आपापल्या घरातच असतात. मग 10-15 घरामध्ये एकच जर गौर असेल तर मग ते सगळ्या महिला किंवा सगळ्या ज्या विवाहित मुली असतील, स्त्रिया असतील, किंवा मग दरवर्षी वर्षानुवर्ष परंपरेने ओसा भरणाऱ्या ज्या महिला असतील, ज्येष्ठ महिला असतील, तर त्या सगळ्या एकत्र यावं त्यांनी. मग एकत्र आल्यानंतर मग फुगडी असतात, म्हणजे फुगड्यांसारखे खेळ वगैरे खेळले जातात. अर्थात फुगडी वगैरे म्हटलं की तसं पाहायला गेलं तर हा शारीरिक व्यायामच आहे. आजच्या तारखेला सगळे रेकॉर्ड डान्सर वगैरे नाचतात आणि आता फुगडी हा प्रकारच आजच्या तारखेला नष्ट होत चाललेला आहे. कारण आजच्या सगळ्या महिला त्या शहरात राहणार आहेत, त्यांना ग्रामीण भागातली ही गाणी वगैरे असतात ही गाणी माहिती नसतात. आणि आजच्या तारखेला रेकॉर्ड वगैरे सगळं उपलब्ध असल्यामुळे मग ते आपल्या ह्या सणालासुद्धा गरबाचं स्वरूप जसं गुजराती किंवा नवरात्रीमध्ये जे नवरात्र चालतात त्या प्रकारचं स्वरूप येतं. पण कोकणात आल्यानंतर काही जुने लोक आहेत, तर जुन्या महिला आहेत, त्यांना ही जुनी गाणी माहिती आहेत. मग त्या गौर एकत्र असल्यामुळे काय होतं, सगळ्या महिला एकत्र येतात आणि मग फुगडी घालणार. त्याच्या फुगड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. अजून एक गाणं आहे आता. आम्ही म्हणजे चिव करते जी मणी चिमणे उडत जाय, चिव करते जी मणी चिमणे उडत जाय, लावून सांग माझ्या बाबांना मी खुशाल. दिंडा मोडक पोरी दिंड्याची लांबोरी, दिंडा मोडक पोरी असं कसं ते करायचं. तर ते सगळे प्रकार रात्रभर त्या गौरीचा जागर करतात. तर त्यासाठी प्रत्येक घरामध्ये जर गौर असेल तर हा प्रकार खूप कमी होणार किंवा होणार नाही. मग त्या सगळ्या महिलांनी एकत्र यावं. मग त्या 20-25 महिला एकत्र येऊन मग तो देवीचा किंवा गौरीचा जागर करतात. तर हे प्रत्येक घराघरामध्ये गौरीला न आणता एकाच कुटुंबामध्ये एकाच जे मूळ घर असेल त्या घरामध्येच गौर आणणं कधी पण सोयीस्कर असतं आणि फायद्याचं ह्याच्यासाठी असतं. तो मूळ उद्देश आहे या उत्सवांचा वगैरे की लोकांनी एकत्र यावं. तो साध्य करण्यासाठी ही एकाच मूळ घरामध्येच ती गौर आणली जाते. आणि सवाचे शिजा घेतलं झाली आपले घरी, तो दर्श पदार्थ केला तो दर्श पदार्थ कुठं